रुपाली ठोंबरेंनी राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदावरून त्यांची हकालपट्टी करा। तृप्ती देसाईंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे ही मागणी केलेली आहे। खरात प्रकरणात रुपाली ठोंबरेंनी आपल्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत असं तृप्ती देसाई यांनी म्हटलेलं आहे। अशा वाचाळवीर प्रवक्त्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ शकते असंही तृप्ती देसाई यांनी म्हटलेलं आहे। आर्थिक तडजोडीचा जो आहे तो गंभीर असत्य बेजबाबदार जो आहे तो अशा पद्धतीचा आरोप रुपाली पाटील ठोंबरेंनी केला आणि तो प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाला आणि त्यामुळे आमची सामाजिक प्रतिमा मलिन झालेली आहे। आणि अशा पद्धतीचे वाचाळवीर कुठलेही पुरावे न घेता असत्य माहिती देणाऱ्या प्रवक्त्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा सुद्धा जी आहे ती यापुढे मलिन होऊ शकते। त्यामुळे सुनेत्राताई पवार यांनी तातडीनं रुपाली पाटील ठोंबरे यांची जी आहे ती प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करावी। राज्यभरातील भोंदूबाबांचं सरकार काय करणार असा सवाल विकास लबांडे यांनी केलेला आहे। भोंदूगिरीच्या विरोधात शासनानं मोहीम राबवली पाहिजे अशी मागणी सुद्धा लबांडे यांनी केलेली आहे। भोंदूबाबांकडून महिला मुलींचं शारीरिक आणि मानसिक शोषण होतं असंही लबांडे यांनी म्हटलेलं आहे। असे अशोक खरात, हरिगिरी महाराज किंवा अनेक भोंदूबाबा, बलात्कारी बाबा प्रत्येक शहरात आहेत, प्रत्येक तालुक्यात आहेत। या भोंदूबाबांचं, बलात्कारी बाबांचं सरकार नेमकं काय करणार आहे? जादूटोणा विरोधी कायदा या राज्यात असताना या भोंदूगिरीला सरकार आळा घालणार आहे की नाही? कारण हे भोंदूबाबा, बलात्कारी बाबा जनतेचं आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण करत आहेत, सर्वसामान्य लोकांचं शोषण करत आहेत। धर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली हे लोक जनतेला लुबाडतायत। एप्स्टीनला देखील मागे टाकेल असं खरातचं काम आहे अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे। खरात सोबत असणाऱ्या सर्व मंत्री आमदारांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी सुद्धा आव्हाडांनी केलेली आहे। खरात सोबत असणाऱ्यांना सहआरोपी करणं गरजेचं आहे असंही आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। ज्या संख्येने म्हणजे अत्याचार झाल्या बायकांची नंबर येत आहेत, हा ते एप्स्टीनचा बाप आहे, जेफ्री एप्स्टीनचा बाप आहे। त्याला पण राजाश्रय होता, यालाही राजाश्रय। संपर्क झाला, त्यांनी बोलवलं, येतो सांगितलं, पण नशीब माझ्या गाडीचा ड्रायव्हरला कधी बुद्धीच झाली नाही त्या रस्त्यावर जाण्याची, त्यामुळे वाचलो मी। नाही तर मी माझा फोटो तर पहिला दाखवला असता, जितेंद्र आव्हाड आणि कॅप्टन खरात। या सगळ्यांना सहआरोपी करण्याची मागणी आहे तुमची विरोधकांची? असणार ना, माहिती तर तुम्हाला मिळवावी लागेल। ह्याच्यात काय काय त्यांची कुठे परदेशात, इथे तिथे जमिनी एक एक ऐकल्यानंतर कानात असं गरम व्हायला लागतं, इतक्या जमिनी आहेत त्यांच्या। मग एवढा पैसा आला कुठनं? चिंचुके विकायचे पॉलिश करून, चिंचुके अंगठीमध्ये, आणि त्याचे लाख लाख, 2-2, 5-5 लाख रुपये घ्यायचे। म्हणजे कलाकार आहे की नाही? पण वाईट या गोष्टीचं वाटतं, तुकारामाचा महाराष्ट्र, वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र, अनिष्ट प्रथेविरुद्ध लढलेला महाराष्ट्र, आणि आपण काळ्या जादूच्या ताब्यात जातो, वाईट वाटतं।